आफ्टरनून लाईव्ह बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते। बंद लिफाफे घेऊन मनसेचे प्रमुख नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। सकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांबरोबर बैठक करून पुन्हा 2 तासांनंतर आता मनसेचे नेते राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। महापालिका इच्छुक उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्म देणार असल्याची माहिती आहे। तर याबाबत सही केलेले फॉर्म बंद लिफाफ्यातून घेऊन मनसेचे नेते आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। अगदी काही वेळातच मनसेच्या नेत्यांमध्ये आणि राज ठाकरेंमध्ये बैठक होणार असल्याची ही माहिती मिळतीये। तर महत्त्वाची बातमी येतेय, बंद लिफाफे घेऊन आता जे मनसेचे प्रमुख नेते आहेत ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगावकर हे बंद लिफाफे घेऊन आता शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत। तर अगदी काही वेळातच या नेत्यांमध्ये आणि राज ठाकरेंमध्ये बैठक देखील होणार आहे। तर महापालिका इच्छुक उमेदवारांना उद्यापासून एबी फॉर्म देणार असल्याची माहिती आहे। याबाबतच सही केलेले हे फॉर्म बंद लिफाफ्यातून घेऊन आता ते शिवतीर्थावर दाखल झाले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलीनीकरण होणार का हा सवाल आहे। फेब्रुवारी महिन्यात शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार का हा सवाल आहे। दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे ही केंद्रात मंत्री होणार अशी खात्रीलायक सूत्रांची आता लोकशाही मराठीला माहिती आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता पक्षाचं विलीनीकरण होणार का असा सवाल आहे। दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे ही केंद्रात मंत्री होणार असल्याची माहिती आता लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। तरी मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। फेब्रुवारी महिन्यात शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार का असा सवाल आहे। अनेक खलबत झाली, अनेक बैठका झाल्या, तर आता ठाकरेंच्या युतीनंतर पवारांची देखील युती होणार का याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या पदरात देखील केंद्रीय मंत्रीपद पडण्याची देखील माहिती आता लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। तर आता पवार काका पुतणे एकत्र येणार का हा मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार का, कारण या संदर्भातील हालचालींना आता एकूणच वेग आल्याचं पाहायला मिळतंय। त्यात आता दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याची माहिती देखील खात्रीलायक सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। तर एकीकडे आता पवार काका पुतणे एकत्र येणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। फेब्रुवारी महिन्यात शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आता ठाकरेंच्या युतीनंतर पवारांची देखील युती होणार का याकडे राज्याचं लक्ष आहे। महापालिका निवडणुकांसाठी खरं तर अनेक खलबत झाली, अनेक विचार विनिमय झालेले आहेत, मात्र अद्याप आता दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे मात्र गुलदस्त्यात आहे। तर दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याची माहिती लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता शरद पवार आणि अजित पवारांची भूमिका काय असणार ते पाहणं महत्त्वाचं आहे।